सर्व पत्रकार बांधवांचे हार्दिक स्वागत। आपण वेळात वेळ काढून या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात। त्याचबरोबर आम्ही आज शिवभीम स्मारक संघर्ष लढा का सुरू करतोय त्याच्या मागची एक पार्श्वभूमी मी आपल्याला सांगू इच्छितो। 10 जुलैला शिवराज्य ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून अधिवेशन चालू असताना अधिवेशनाच्या बाहेर निदर्शनं केली होती। ती निदर्शनं झाल्यानंतर बऱ्याच सामाजिक संघटनांचा या विषयासंदर्भात आम्हाला फोन आले की आपण हा विषय तुम्ही जो घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालंच पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर स्मारक झालंच पाहिजे, या संदर्भात भूमिका घेऊन बऱ्याच लोकांचे फोन आल्यामुळे आम्ही एकत्रितपणे शिवभीम स्मारक संघर्ष लढा या शीर्षकाखाली इथून पुढची जी लढाई आहे ती चालू ठेवणार आहे। यामध्ये अनेक संघटना सहभागी आहेत। आत्ताच सागरजींनी सांगितल्याप्रमाणे संभाजी ब्रिगेड, शिवराज्य ब्रिगेड, छावा ब्रिगेड, मराठा महासंघ, RPI, भीमशक्ती, त्याच्यानंतर सिंपन प्रतिष्ठान, कर्तव्य फाउंडेशन, अशा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत। शिवाय मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी जे आजपर्यंत 2016 पासून मुंबईचं प्रतिनिधित्व करतात तेही आमच्या सोबत आहेत। मुळात विषयच हा आहे की मराठा क्रांती मोर्चामध्ये आपण पाहिलं असेल की त्याच्यामधल्या प्रमुख 9 मागण्या होत्या। त्याच्यातली एक मागणी होती की शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक झालंच पाहिजे। आपण पाहिलं असेल अनेक वेळा ज्यावेळी सरकार घोषणा करतं आणि प्रत्यक्षात त्याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही, ज्यावेळी याला आंदोलनाचं स्वरूप येतं, ज्यावेळी त्याच्यामधून आक्रमकता बाहेर येते, त्याच्यामध्ये त्या आंदोलनाला हळूहळू स्वरूप प्राप्त होऊन ते मोठं आंदोलन होतं, त्यावेळी सरकारला कुठेतरी जाग येते। म्हणजे एकंदरीत काय की सरकार प्रत्येक व्यक्तीच्या किंवा महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेच्या भावनेशी खेळ करतं, हा आमचा सरकारवरती आरोप आहे। कारण आपण पाहिलं असेल 2016ला मोदीजींनी अरबी समुद्रातल्या छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन केलं आणि ते स्मारक पूर्ण करू लवकरच म्हणून घोषणा केली, परंतु पुन्हा 2018ला ते कोर्टात गेलं असं लेखी आहेत आपल्याकडे। याच्यामध्ये आपण माहिती अधिकारातून माहिती मागवली, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कोर्टात दाखल झालेलं आहे वगैरे वगैरे। पण आमचं सरळ मागणी आहे की जी तुम्ही समिती नेमली होती 2004ला 2005ला, त्या शासन निर्णयामध्ये इथे बऱ्याच जागा दिलेल्या आहेत। मी तुम्हाला पाहिजे तर वाचून दाखवतो। एलिफंटा, क्रॉस आइसलँड, ऑयस्टर रॉक, खांदेरी उंदेरी बेट, वांद्रे वरळी सीलिंग आणि पूर्व किनाऱ्याजवळ ऑइल रिग जवळ बॅक बे, अशा बऱ्याच जागा तिथे उपलब्ध असताना यांनी अरबी समुद्रातली जी जागा निवडली ती भरतीच्या वेळी पाण्याखाली असते आणि ज्यावेळी ओहोटी येते त्यावेळी ती विजिबल होते किंवा ती दिसते। मग अशी जागा तुम्ही का निवडली? ज्या ऑलरेडी जागा आहेत समुद्रामध्येच त्या जागा निवडून तुम्ही त्याच्यावरती तुम्ही स्मारक बांधण्याची घोषणा का नाही केली? कारण ह्याच्या मागचं राजकारण आपण लक्षात घेतलं तर 93ला ज्यावेळी मराठा महासंघानं भूमिका घेतली होती की अरबी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे, ही महासंघानं भूमिका घेतली। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी फिल्म सिटीमधली जागा दिली, परंतु ती जागा कालांतरानं सुभाष घईंना विकण्यात आली। त्यावेळी प्रचंड मोठं आंदोलन झालं होतं, म्हणून मग तत्कालीन सरकारनं, काँग्रेसनं पुन्हा अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारू अशा पद्धतीची भूमिका घेतली, मृगजळ दाखवलं आणि ते स्मारक आज 25 वर्ष व्हायला आले तरी आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेलं नाही। त्याच्यावरती साधारणतः 94 कोटी रुपये खर्च झालेले अशा माहिती अधिकारातनं माहिती आपल्याला समोर आलेली आहे। तो हा निधी गेला कुठे? तुम्ही निधी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान ज्यावेळी आले होते त्याचा निधी जवळपास 25 कोटी रुपये खर्च झाला। मग हा निधी तुम्ही जर खर्च करता आणि त्याची साधी त्या स्मारकासंदर्भातली किंवा त्या विषयासंदर्भातली साधी एक वीट रचली जात नाही, याच्यावरती कोण भूमिका घेणार याची वाट सरकार बघते का? कारण या सरकारमध्ये गेले 10 वर्ष सातत्याने या सरकार मधल्या 2.5 वर्षाचा पिरियड सोडला तर महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। त्याच्या अगोदर काँग्रेस सरकार आघाडीने फसवणूक केलेली आहे, आता पुन्हा महायुती त्यांचीच रेग ओढण्याचं काम करते, लोकांच्या भावनाचा खेळ करते। पण आम्ही सरकारला आपल्या माध्यमातून एक इशारा देऊ इच्छितो, जर सरकार याच्यावरती भूमिका घेणार नसेल, याच्यावरती पूर्णपणे विचार करणार नसेल, कारण त्याची काय आहे त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। कारण तुम्ही घोषणा अशा पद्धतीच्या करता की ज्या पूर्ण होता येणार नाहीत, फक्त लोकांना ते मृगजळसारखं दिसलं पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांना राजकारण करता आलं पाहिजे, हे आम्ही कदापि मान्य करणार नाही। कारण आपण बघितलं असेल आपल्या समोरचं उदाहरण आहे, 2017ला आपल्या पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक व्हावं हे अनाउन्समेंट केली आणि 2019 पर्यंत ते बांधून पूर्ण झालं, परंतु 20 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत नाही, बाबासाहेबांचं स्मारक होत नाही। बाबासाहेबांच्या स्मारकाला सुरुवात झाली, 450 कोटी निधी दिला म्हणून MMRDA राज्य शासन सांगतं, पण त्याच्यातला प्रत्यक्षात जो कॉन्ट्रॅक्टर आहेत कंत्राटदार आहे त्याच्यापर्यंत 250 कोटी निधी पोहोचलेला आहे असं कंत्राटदाराचं म्हणणं आहे।
मग वरचा निधी गेला कुठे? याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. फक्त भ्रष्टाचाराच्या नावाखाली आणि लोकांच्या भावना भडकवून हे लोक राजकारण करतात, त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. त्या अनुषंगानं आम्ही आजची जी पत्रकार परिषद ती घेतली पाहिजे, कारण आमची भूमिका जी आहे, पुढील भूमिका जी आहे, 28 ऑगस्ट 2024 रोजी आझाद मैदानला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आम्ही एक निदर्शन आंदोलन एक दिवसीय करणार आहोत. जर त्याच्यातून दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या विषयासंदर्भात शिवस्मारक आणि भीमस्मारक झालंच पाहिजे. या एका आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनाला सुरुवात होणार आहे. कारण सरकार वारंवार याच्यामध्ये आमच्या भावनांची खेळतंय. आम्ही वारंवार सांगतोय सरकार भावनांची खेळतंय, कारण लोकांना सरकारला माहिती आहे की ही जनता जी आहे ती भावनिकतेशी, राजकारणी भावनिकतेशी जोडलेलं आहे आणि त्यांच्या भावनेशी खेळल्यामुळं त्यांना हे सोपं पडतं आणि भावनिकतेचं राजकारण करून त्यांच्या पोळी भाजून घेण्यासाठी. आपण बघितलं असेल राम मंदिरचा मुद्दा 93 पासून निघाला आणि त्या मुद्द्यावरती भाजप सरकारनं आपली पोळी भाजून घेतलेली आहे आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये येऊन ज्यावेळी छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी के साथ अशा घोषणा 2014ला त्यांनी दिलेल्या आहेत. मग आज छत्रपतीचा विसर त्यांना पडला का? त्यांच्या अजेंड्यामध्ये त्यांनी छत्रपतींच्या स्मारकाचा विषय घेतलेला आहे, बाबासाहेबांच्या विषयाचा अजेंड्यामध्ये विषय घेतलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी होत असताना जाणीवपूर्वक ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी कानाडोळा केला जातोय. आम्ही निदर्शनं केल्यानंतर विधानभवनामध्ये त्याच्या संदर्भात विधानसभेमध्येही त्याच्यावर संदर्भात आवाज उचवला गेला. 2-3 आमदारांनी त्याच्यावरती बोललं गेलं, परंतु तीच कारणं दिली गेली ती याच्या अगोदर दिलेली आहेत. म्हणून आमचं स्पष्ट मागण्या, 2 स्पष्ट मागण्या आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे 6 डिसेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातलं जे शिवस्मारक होते त्याची जागा बदलून ते स्मारक झालं पाहिजे. लवकरात लवकर त्याचे काम सुरुवात झाली पाहिजे. ही आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत. जागा बदलून म्हणजे मी तुम्हाला आता मगाशी वाचून दाखवलं. एलिफंटा, क्रॉस आइसलँड, ऑयस्टर रॉक, खांदेरी उंदेरी बेट, वरळी वांद्रे सीलिंग जवळ, पूर्व किनाऱ्यावरील ऑइल लीक जवळ आणि बॅक बे अशा या सरकारनं निवडलेल्या जागा होत्या आणि त्यातली त्यांनी ऑयस्टर रॉक ही निवडली होती. मी सांगितल्याप्रमाणे ऑयस्टर रॉक ही भरतीच्या वेळी पाण्याखाली जाते आणि ओव्हरटीच्या वेळी ती विजिबल होते. अशी जागा यांनी जाणीवपूर्वक निवडलेली आहे. कारण त्याच्यावरती मग आता ती हायकोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यावरती केस दाखल केलेली आहे, कोळी बांधवांनी केस दाखल केलेली असं सांगितलं जातं. तांडेल नावाचा कोण व्यक्ती आहे, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. मच्छीमारांना त्रास होतो, तुमचे जे नियम आहेत त्या नियमांतर्गत त्यांना त्रास होत असेल म्हणून त्यांनी केलेला आहे. आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो, परंतु सरकारनं आमच्या भावनांचा आदर करून तात्काळ या शिवस्मारकाची जागा आहे ती बदलली पाहिजे आणि त्याचं काम चालू झालं पाहिजे. कारण तुम्ही त्याच्यावरती 94 कोटी रुपये खर्च कुठे केला हे अद्यापही स्पष्ट केलेलं नाही, फक्त खर्च झाला हे दाखवलेलं आहे. पण याच्यावरती स्पष्टपणे भूमिका घेताना कोण दिसत नाही. म्हणूनच आम्ही एकत्रित येऊन या सर्व सामाजिक संघटनांनी मुंबईतल्या याच्यावरती आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे आहे, उपमुख्यमंत्री फडणवीस आहे. तुम्ही आंदोलन करण्यापूर्वी यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही मन की बात करणार? खूप चांगला विषय तुम्ही घेतलात. माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत, मी तुम्हाला पाठवतो. CM साहेबांची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. अजितदादांसोबत आम्ही हा विषय मांडला. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट दिलेली नाही आहे. मुख्यमंत्र्यांसाठी आम्ही पत्र बनवून पाठवलेलं आहे, त्यांना आमचं निवेदन गेलेलं आहे, परंतु त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांकडून कुठलाही रिप्लाय अद्यापही आलेला नाही आहे. म्हणूनच आम्ही आंदोलनाचा हा पवित्रा घेतलेला आहे. अजितदादांनी तेच 2 विषय मांडलेले आहेत. तो मुद्दा कोर्टामध्ये आहे आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही लवकर पूर्ण करू. तुम्ही टाइम बॉन्ड जर दिलेलं नाहीये, कारण 2022ला आपण बघितलं असेल 6 डिसेंबर 2022ला बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होणार होतं, पण अद्यापही झालेलं नाहीये. पण त्यांना अपेक्षाच ही आहे की लोकांच्या मधून कुठेतरी त्याच्यामध्ये असंतोष निर्माण व्हावा, आंदोलन तयार व्हावं आणि मग आम्ही त्याच्यावरती काम पूर्ण करू. का तर त्याचं क्रेडिट त्या राज्यकर्त्यांना घेता यावं. पण हा लोकांच्या भावनेचा विचार तुम्ही कधीतरी करणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे आमची अस्मिता आहेत आणि अस्मितेसाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे.